बंधनो स्तवन गण झालेला आहे. आता काय बोला बोला बाईला उत्तर द्यायचं ना. बाई बरंच काय बोलून गेल्या. बाईनं शेर मारलं. अगं यशवंत बळबळ माझ्याशी बोलतय तुझा काना, कारण नसताना मला छळतोय तुझा कान्हा, वाट आडून रस्त्यात धिंगाणा घालतोय तुझा कान्हा. मग माता काना खाली तर ठाणा ठाणा घोंबतय तुझा कान्हा. बाईला उत्तर देतोय का. अगर राधे बळबळ तुझ्यास मी बोलणार नाही, तू चिडलीस तर मी वाद घालणार नाही. पण तुझं खोटं वागणं इथं चालणार नाही, कारण तुझ्या खोट्या नखऱ्याला हा काना कधी भुलणार नाही. दुसरं बाई म्हणाल्या शेर म्हणता बाईने बघा ऐका. बदमाश पक्का हा लबाड कोला आहे. बंधून कोल्याला किती पाय असतात. चार. काना का बदमाश 4 पाय आहे का सांगा. किती पाच असतो. 2 पाच म्हणून ऐका. बदमाश पक्का लबाड कोला आहे, दैदुग चोर हा मुरलेवाला आहे, लय खोटा कपटी मनाचा काळ आहे, तर या काळ्या कानाचा या गोरीवरती डोळा आहे. राजाचं श्रीकृष्णाचं अतिशय प्रेम होतं आणि नवरा होता तिचा आपला माहितच असेल. पण बाईला उभे बघा. ही राधा म्हणते कानाला भाडकोला आहे, पण मी नंद किशोर कृष्ण भोळा आहे. या गोरीकडे लोण्याचा गोळा आहे, म्हणूनच माझा या गोरीवरती डोळा आहे. बाईनं गवळण गायली. अगं पोरी तू सपनात येना, माझ्या जुन्या जागेवर भेटना. राधा गवळण साधी सुधी नाही मी, खेळ खेळायला तयार आहे मी. काना मैदानात उतरत नाही, दम ह्याच्या दांड्यात नाही. बाईनगर ऐकलं ना. आता दम म्हणून मी दांडा घेऊनच आले बघा. बरोबर देऊ ना बाईना उत्तर. ऐका जरा ऐकून घे राधा बाई ग, होऊन उतावळी करू नको घाई ग. जरा ऐकून घे राधा बाई ग, होऊन उतावळी करू नको घाई ग. हा दांडा माझा मजबूत हाय, तू हातामध्ये धरशील काय. आता विटी तुझी टोळीला, त्या फटीमध्ये भरशील काय. आपली लहान पोळं करतात बघा. असा मातीचा अंगण असतो, त्याच्यामुळे अशी घड पडतात. घड माहिती आहे ना. त्याच्यावरती विटी ठेवतात, त्या दांड्याने असे टोलतात. बाकी काय बोलत नाही. जरा ऐकून घे राधा आता बंधनो आमच्याकडून सादर करत आहोत. लक्ष ठेवून ऐका. राधेला
दांडाची हौस असते. बघा सुंदरशी गवळण सादर करतोय. पोरी मानसात मा यारे मजम पाणी मा पोरी मन साथ मा याची मजम पाणी मा या अंगली अंगलाई या सावन महिना मा पोरी माने साथ मा या झिम झिम पाणी मा. बघा सुंदरची चाल आहे. आग राधेलय दिवसाचा हा जमा झालेला आहे. आज पाडाया लोणे असा विचार राधेनं केलेला आहे. धरून हाताला हिने कानाला बंद घरात नेलेलं आहे. आणि हिचं करायला काम हिने कानाचा दांडा हातात घेलेला आहे. राधे सकाळच्या पाऱ्यात या गारगार वाऱ्यात राधे सकाळच्या पाऱ्यात या गारगार वाऱ्यात लय दिवसाचं विरझन तुंबलई लय दिवसाचं विरझन तुंबलई दांडा घाल तुझ्या डियाऱ्यात. माझ्या माता भगिनी अर्थ वेगळा बोलत नाही बंधूनो. माता भगिनी माहिती आहे आपण विरजन घालतो आणि एक रवीचा दांडा असतो त्याने आपण विरजन लोणी मुली पाडतो. बाकी काय वाईट काय बोलत नाही. राधे सकाळच्या पाऱ्यात या गारगार वाऱ्यात या गारगार वाऱ्यात लय दिवसाचं विरजन तुंबलई लय दिवसाचं विरजन तुंबलई दांडा घाल तुझ्या डियाऱ्यात. राधे सकाळच्या पाऱ्यात या गारगार वाऱ्यात सकाळच्या पाऱ्यात या गारगार वाऱ्यात दांडा भर ग आता भर ग हे घुसलं करायला ही घुसलं करायला ही घुसलं करायला थोडे सर ग काही कर ग आणि आतमध्ये भरायला तुझ्या नवीन गोऱ्यात राधे सकाळच्या पाऱ्यात या गारगार वाऱ्यात राधे सकाळच्या पाऱ्यात या गारगार वाऱ्यात लय दिवसाचं विरजन तुंबलई लय दिवसाचं विरजन तुंबलई दांडा तुझ्या डियाऱ्यात. आज घुसलो मस्त घुसलो